आपल्या प्रत्येकालाच नेहमीच असं वाटतं की माझं व्यक्तिमत्व एक छान असावं, समजूतदार असावं आणि मग स्मार्ट आणि समजूतदार व्यक्तिमत्व घडवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, ते अगदी फुकट आहे आणि आपल्या चॅनलवरचे जुने व्हिडिओ सुद्धा पाहायला विसरू नका, कारण आपलं रोजचं आयुष्य सोपं करणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवरती आपण नेहमीच अशा व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करत असतो। काळ खूप पटपट पुढे चाललाय, समाज खूप वेगाने बदलतोय आणि ह्या सगळ्या बदलांबरोबर ह्या काळाबरोबर आपल्याला देखील बदलणं खूप गरजेचं झालंय। मग भलेही आपण गृहिणी असू देत, व्यावसायिका असू देत किंवा एक नोकरी करणारी स्त्री असू देत, आपण कोणीही असलो तरी देखील आपल्याला समाजानुसार वेळेनुसार बदलणं गरजेचं आहे। अतिशय वेगाने पुढे 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 सरकत असलेल्या ह्या समाजामध्ये आपल्याला स्मार्ट बनून जर राहायचं असेल तर आपल्याला बदलणं, वेळेनुसार पुढे पुढे जात राहणं खूप गरजेचं आहे। आपण वेळेसोबत पुढे गेलो नाही, आपण स्वतःला बदललं नाही, आपण स्वतःबद्दल जागृत झालो नाही तर मग तिथे आपलं खूप मोठं नुकसान होणार आहे। तेच नुकसान आपल्याला टाळायचंय। आता स्मार्ट आणि समजूतदार बनायचं म्हणजे काय की सतत एकदम सिरियस राहायचं, प्रत्येक गोष्ट एकदम सिरियसलीच करायची असं आहे का? तर अजिबात नाही। आपण जे काही करतोय ते अगदी आनंदाने करायचं। एखादी गोष्ट आपण करतो ती आपण आनंदाने आणि जर मनापासून करत असू तर मग आपोआपच आपण आतमधून खुलून येणार आहोत आणि जितके आपण आतमधून खुलणार आहोत, जितके आपण आतमधून मोकळे असणार आहोत तितकं आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते स्मार्ट दिसणार आहे। हल्ली आपण आपल्या सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावरती शेअर करतो, बरोबर? आपण बाहेर शॉपिंगला गेलो किंवा एखादी अचीवमेंट आपण केलेली असेल किंवा आपल्या मुलांची असू देत, आपल्या कुटुंबातील लोकांच्या अचीवमेंट्स आपण आपल्या सगळ्या सोशल मीडियावरच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करत असतो। हरकत नाहीये, करायला काहीच हरकत नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये। पण एखादा फोटो किंवा एखादा व्हिडिओ जेव्हा आपण अपलोड करतो त्यानंतर आपल्याला काय कमेंट्स येत आहेत किंवा आपल्याला किती लाईक्स येत आहेत याच्यावरती आपलं खूप लक्ष केंद्रित होतं आणि मग तिथे आपला समजूतदारपणा कमी पडतो। आता समजूतदारपणा म्हणजे फक्त इतरांना समजून घेणंच आहे का? तर नाही। आपण आपलं जीवन कसं जगतोय हे सुद्धा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे। एखादी अचीवमेंट किंवा एखादी स्टोरी, एखादी पोस्ट जेव्हा आपण सोशल मीडियावरती अपलोड करतो त्यावेळेला ती आपण आपल्या आनंदापुरती अपलोड केलेली असते। त्यानंतर त्यावरती किती लाईक्स येतात, किती कमेंट्स येतात, त्याचा किती रिस्पॉन्स, त्यावरती काय रिस्पॉन्स येतो याकडे जर आपण सतत लक्ष देत असू किंवा इतर लोक काहीतरी सोशल मीडियावरती अपलोड करतात आणि म्हणून आपल्याला ते करायचं आहे हे जर आपलं कंपॅरिझन चालू असेल तर मग तिथे आपला स्मार्टनेस कमी पडतो आणि तिथे आपल्याला समजूतदार होण्याची गरज आहे। आपले काही आनंदाचे क्षण असतील ते नक्कीच आपण सगळ्यांसोबत शेअर केले पाहिजेत, पण त्यावरती येणारा जो रिस्पॉन्स असेल त्या रिस्पॉन्सवरती जर आपण आपला आनंद ठरवत असू तर मग तिथे आपण समजूतदार नाही आहोत। पुढचा प्रयत्न असा असायला पाहिजे की जेव्हा आपण सर्वांच्या सोबत असू तेव्हा आपण फालतू बडबड करणार नाही आणि जेव्हा आपण एकांतात असू तर तेव्हा आपण फालतूचे, नको असलेले नकारात्मक विचार करणार नाही। आपल्याला आपल्या बोलण्यावरती, आपल्या बडबडीवरती, त्याचप्रमाणे आपल्या विचारांवरती सुद्धा कंट्रोल ठेवायचं आहे। आपण जेव्हा चार चौघांमध्ये जातो तेव्हा आपण तिथे काय बोलतोय, आपण आपल्या कोणत्या गोष्टी शेअर करतोय हे देखील तितकंच गरजेचं आहे। आता आपण एखाद्याकडून सजेशन घेत असू तर ती गोष्ट वेगळी, पण आपण अगदीच सगळ्या पर्सनल गोष्टी जर सगळ्यांसमोर बोलत असू, बऱ्याचदा बघा गॉसिपिंग मधून सुद्धा या गोष्टी बाहेर पडल्या जातात। एखादं रिलेशन जर आज आपलं चांगलं आहे म्हणून तिथे आपण सगळ्या गोष्टी बोलून दाखवत असू, पण उद्या ते रिलेशन खराब होऊ शकतं, तिथे अबोला निर्माण होऊ शकतो आणि म्हणूनच जे काही आपण आज समोरच्या व्यक्तीसोबत शेअर करतोय ते खूप गरजेचं आहे। आता या गोष्टीवरती खूप लक्ष देऊन काम करावं लागतं। माझं सुद्धा ह्याच गोष्टीवरती काम चालू आहे की आपण समोरच्या व्यक्तीसोबत काय शेअर करतोय। बऱ्याचदा काय होतं, एखादी गोष्ट शेअर केल्यानंतर मग आपल्या लक्षात येतं की अरे हे बोलायला नको पाहिजे होतं, पण पुढच्या वेळेला आपण पुन्हा तीच चूक करतो। याचा अर्थ काय की आपलं स्वतःकडे लक्ष नाहीये। आपण कुठेतरी बाहेर चाललो असलो की लहान लहान मुलांना आपण जसं समजावतो की तिथल्या वस्तू घ्यायच्या नाही, तिथे आगाऊपणा करायचा नाही, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला स्वतःला समजवायचे की आपल्याला ह्या ठराविक गोष्टींवरती बाहेर गेल्यानंतर चार चौघांमध्ये बोलायचं नाहीये।
सतत आपल्याला स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, त्याच्यामधूनच आपला स्मार्टनेस जो आहे तो वाढणार आहे. जास्तीत जास्त जर आपण नॉलेज एकमेकांसोबत शेअर करत असू तर ती गोष्ट वेगळी, तिथे आपण भरभरून बोलावं. पण जर नको असलेल्या गोष्टींमधून आपण चर्चा करतोय तर मग तिथे काहीतरी चुकतंय. आणि ही सवय लावून घेणं खूप अवघड आहे. अजूनही मलाही ती सवय 100% लागलेली नाहीये, पण त्या प्रयत्नामध्ये मी आहे आणि माझ्यासोबतच तुम्ही देखील तो प्रयत्न करावा अशी माझी इच्छा आहे. त्यानंतर जेव्हा आपण एकांतामध्ये असतो तेव्हा नको असलेले नकारात्मक भरपूर विचार आपल्यावरती मारा करतात, आपला ताबा घेतात. ते थांबवणे देखील तितकंच गरजेचं आहे. कारण ह्या विचारांमध्ये जितके आपण डीप जाऊ ना तितके आपण आपल्या आजूबाजूला काय चाललंय याचं आपल्याला भान राहणार नाहीये. आपण आपला वर्तमान काळ जो आहे तो आनंदाने जगू शकणार नाही आहोत. आणि म्हणूनच आपल्या विचारांवरती ताबा घेणं खूप गरजेचं आहे. आपले विचार आपल्यावरती ताबा घेत असतात, पण कधी कधी आपल्याला आपल्या विचारांचा ताबा घ्यायला लागेल. तो घ्यायला आपल्याला शिकावं लागेल. कारण विचार तर बंद होणार नाहीयेत, पण मग आपण कोणते विचार करतोय त्याचा आपल्याला नक्कीच विचार करावा लागेल किंवा त्याच्यावरती आपल्याला नक्कीच काम करावं लागेल. जर आपल्या मनामध्ये नकारात्मक विचार येत आहेत तर कुठेतरी आपली थॉट प्रोसेस वर्षानुवर्ष तीच चालू आहे. ती थॉट प्रोसेस चेंज करण्यासाठी आपल्याला एखादी वेगळी ऍक्टिव्हिटी करावी लागेल, काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल की ज्याच्यामुळे आपले विचार जे आहेत ते बदलतील. आणि ते काय आहे, मग ते आपले कोणते विचार चालू आहेत, आपले कोणते नकारात्मक विचार आहेत याचा अभ्यास आपल्याला स्वतः करायचा आहे. आणि त्यामधून आपल्याला आपल्या विचारांवरती कंट्रोल करायचा आहे. आपल्याला आपल्या विचारांना स्विच करता यायला पाहिजे, आपल्याला ते शिकायला पाहिजे. आणि तिथेच खरा स्मार्टनेस आहे, तिथेच खरा समजूतदारपणा आहे. जशी आपण इतरांची काळजी करतो मग आपल्याला कॉम्प्लिमेंट मिळते की अरे वा तू किती छान करतेयस, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या विचारांची काळजी घ्यायची आहे आणि स्वतःला कॉम्प्लिमेंट द्यायची आहे की आज मी नकारात्मक विचार थांबवायला शिकले किंवा आज मी नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांमध्ये बदलायला शिकले. बऱ्याचदा काय होतं की आपण एकटे असतो आणि मग विचारांच्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वतःला दुसरीकडे डायव्हर्ट करायला जातो. बऱ्याचदा काय होतं की आपण एकटे असतो आणि त्यावेळेला हा विचारांचा जो गोंधळ आहे त्या गोंधळातून बाहेर पडण्यासाठी आपण आपलं लक्ष जे आहे ते डायव्हर्ट करतो आणि मग सोशल मीडियावरती आपण बऱ्याच जणांसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो किंवा आपल्याला जर कोणी अप्रोच केलं असेल तर मग त्यांना आपण चला बघूया, एखादा रिप्लाय देऊन बघूयात असा विचार करतो. तिथे आपला बराच वेळ जातो. अनेक व्हिडिओज आपण पाहतो, जसं की मगाशी मी हा टॉपिक कव्हर केलाच की आपला स्क्रीन टाइम आपण कसा कंट्रोल करायचा. अगदी त्याच पद्धतीने आपण एखाद्या नकारात्मक फेजमध्ये असतो, मग त्यावेळेला आपल्याला समोरच्या कोणाकडून तरी अप्रोच येतो, मग आपल्याला बोलावं असं वाटतं, आपलं मन थोडंसं डायव्हर्ट होतं. घरातलं सगळं काम वगैरे आवरल्यानंतर जो वेळ आपल्याला मिळतो तो कदाचित आपण अशा लोकांना ज्यांच्याकडून आपल्याला अप्रोच मिळतोय त्यांच्याशी बोलण्यामध्ये वेळ घालवतो. तर मग तिथून सुद्धा अशा गोष्टींमधून सुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या घटना आपल्या कानावरती ऐकायला मिळतात. आपण कोणाशी बोलतोय, कोणाला कितपत आपण आपली माहिती देतोय, स्वतःची सुरक्षा आपण कशी करून घेतोय हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि जितकी जास्त आपण स्वतःची सुरक्षा करून घेऊ, आपण जितकं जास्त ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या जाळ्यामधून न अडकता, जाळ्यामध्ये न अडकता तो जो वेळ आहे तो आपण स्वतःवरती खर्च करू, तेव्हाच आपण स्मार्ट आणि समजूतदार बनण्याकडे पावलं टाकणार आहोत. त्यामुळे सोशल मीडियावरती आपण कोणाचं काय ऐकतोय, कोणाचं काय ऐकून आपण आपल्या जीवनामध्ये वेगवेगळे प्रयोग करतोय, आपण कोणाला पाहून किती इन्फ्लुएन्स होतोय, त्याचबरोबर आपण कोणाशी काय बोलतोय, कोणाला आपण तिथे किती वेळ देतोय हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. म्हणूनच जर विचारांना कंट्रोल करायचं असेल तर विचारांना डायव्हर्ट करणं योग्य आहे, पण ते आपण कुठे डायव्हर्ट करतोय हे देखील तितकंच गरजेचं आहे. कमी बोलायचं, कोणाला काय सांगायचं आहे याचा विचार करायचा. त्याचबरोबर आपण कोणाच्या संपर्कात आहोत, आपण कोणाशी संपर्क वाढवतोय, कोणत्या प्लॅटफॉर्मवरून संपर्क वाढवतोय, इथं सुद्धा आपल्याला आपली काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा आपण वेगवेगळ्या फॅमिली पिकनिकसाठी जातो, फ्रेंड्स सोबत जातो, अनेक वेगवेगळ्या ग्रुप सोबत आपण बाहेर पडतो. मग तिथं गेल्यानंतर बऱ्याचशा अशा घटना आपल्याला ऐकायला मिळतात की व्हिडिओज काढत असताना, फोटोज काढत असताना पाय घसरला जातो. पावसाळ्यामध्ये सुद्धा आपण बऱ्याचशा बातम्या ऐकल्या. मग इथं सुद्धा स्वतःला सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे.
स्मार्ट आणि समजूतदार व्हायचं म्हणजेच काय तर स्वतःच्या विचारांवरती, स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करायचं, स्वतःच्या सुरक्षिततेवरती काम करायचं. आपण एखाद्या ठिकाणी फिरायला जेव्हा जातो त्यावेळेला तिथले फोटोज व्हिडिओज आपण घेणार, आपल्या ज्या आठवणी आहेत त्या आपण गोळा करून ठेवणार. पण हे सगळं करत असताना आपण स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार करतोय का हे सुद्धा लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आपण जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला आपल्यासोबत काही मेडिसिन्स आहेत का, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींची गरज पडू शकते, आपल्याकडे काही एक्स्ट्रा गोष्टी असणं खूप गरजेचं आहे, त्या आपल्याकडे आहेत का, या सगळ्या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण समजूतदार होतो, स्मार्ट होतो. यानंतरची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं वागणं. आपल्या आजूबाजूला बरेच लोक असतात, आपण भरपूर लोकांमध्ये वावरत असतो, मित्रमैत्रिणी असतात, आपलं कुटुंब असतं, आपण जिथे काम करतो मग तिथे आपल्या हाताखालचे लोक असतील किंवा आपल्यापेक्षा वरिष्ठ लोक असतील ज्यांच्या हाताखाली आपण काम करतोय. मग अशा वेळेला आपण त्यांच्याशी कसं वागतोय, आपण तिथे स्वतःला कसं रिप्रेझेंट करतोय हे सुद्धा खूप गरजेचं आहे. जे लोक आपल्या आजूबाजूला असतात त्या प्रत्येकाचं वागणं हे वेगवेगळं असतं, सगळ्यांचंच वागणं एकसारखं नसतं. मग आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येकाच्या स्वभावाचं, प्रत्येकाच्या वागणुकीचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. आपल्याला प्रत्येकाचे स्वभाव अभ्यासायचे आहेत आणि प्रत्येकासमोर आपल्याला त्यांच्या स्वभावानुसार रिप्रेझेंट करायचं. कधी कधी आपल्याला समोरच्याकडून चुकीची वागणूक मिळते किंवा आपल्याला कधी कधी खूपच कॅज्युअली घेतलं जातं. मग अशा वेळेला चूक कुणाची आहे याचा विचार करण्यापेक्षा आपणच स्वतःला समोरच्या समोर प्रेझेंट करण्यामध्ये काही चुकलोय का याचा विचार करणं जास्त महत्वाचं आहे. काय होतं, आपण सगळ्याच गोष्टी कॅज्युअली घेतो आणि मग आपले पेशन्स संपल्यानंतर आपण आपल्याकडून एखाद्या वेळेला बोललं जातं की नाही तुम्ही हे जे करताय हे मला आवडत नाहीये, पण तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तसं वागण्याची सवय लागलेली असते, ही सवय आपण त्याला लावून दिलेली असते. त्यामुळे जेव्हा आपल्याला पहिल्यांदाच असं वाटेल की माझ्यासोबत कोणीतरी वेगळ्या पद्धतीने बोलतोय किंवा वेगळ्या पद्धतीने वागतोय किंवा हे जे आहे हे सर्व दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर हे जे वागणं आहे हे बरोबर नाहीये, मग तिथे आपण पहिल्याच वेळेला बोललं पाहिजे. आपण काय करतो, 4-5 वेळेला या गोष्टी सहन करतो, आपला पेशन्स संपतो आणि मग कुठेतरी आपण 7व्या-8व्यांदा तिथे स्वतःसाठी स्टँड घेतो, तिथे बोलतो. तोपर्यंत समोरच्या व्यक्तीला तसं वागण्याची सवय लागलेली असते आणि मग अचानक जेव्हा आपण त्याला अपोज करतो त्यावेळेला त्या व्यक्तीला जास्त राग येतो आणि मग तिथे नाती तुटण्याची भीती निर्माण होते. किंवा हे जर कामाच्या ठिकाणी होत असेल तर मग तिथे हा जो इश्यू आहे तो खूप मोठा केला जातो. त्यामुळे लोक आपल्याशी कशा पद्धतीने वागतायत यापेक्षा आपण त्यांना कशा पद्धतीने सवय लावतोय की तुम्ही माझ्याशी या पद्धतीने वागा हे जास्त महत्वाचं आहे. बुद्धिमत्ता, आपलं व्यावहारिक ज्ञान काय आहे, आपण सगळ्या लोकांशी कोणत्या पद्धतीने वागतोय, आपण आपली नाती कशी सांभाळतोय, आपण समाजामध्ये कसं वावरतोय, हे सगळं आपण जन्मता नाही शिकत. हे सगळं आपल्याला अनुभवांमधून शिकायला मिळतं. जसजसे आपल्याला अनुभव येत जातात तसतसं आपण ह्या सगळ्यामध्ये पुढे जात जातो, आपण नवनवीन गोष्टी शिकत जातो. हे शिकण्यासाठी आपल्याला अनुभवांसोबतच आपल्याला हे सगळं निरीक्षणामधून, ऑब्झर्वेशन मधून सुद्धा शिकायला मिळतं. आपल्या आजूबाजूचे लोक कसे वागतायत, काय करतायत, समाजामध्ये ते कोणत्या पद्धतीने प्रेझेंट होतायत, ते स्वतःची वागणूक कशी ठेवतायत, हे सगळं आपण निरीक्षणामधून सुद्धा शिकू शकतो. त्यामुळे सतत ना स्वतःला सतर्क ठेवायचं की मला आता कसं वागलं पाहिजे आणि जेव्हा समोरचा व्यक्ती माझ्याशी वागतोय तेव्हा त्यांनी सुद्धा माझ्याशी कसं वागलं पाहिजे. त्यामुळे सतत स्वतःला सतर्क ठेवायचं की मी समोरच्या व्यक्तीशी कसं वागायचं आहे, त्याचबरोबर समोरच्या व्यक्तीने माझ्याशी सुद्धा कसं वागलं पाहिजे याचे सुद्धा नियम बनवणं आणि समोरच्या व्यक्तीला त्या पद्धतीची सवय लावणं हे देखील तितकंच गरजेचं आहे. समजूतदार व्हायचं, स्मार्ट व्हायचं, याबद्दल बऱ्याचदा आपले गैरसमज होऊ शकतात की स्मार्ट दिसायचं, स्मार्ट व्हायचं म्हणजे काय की स्वतःला प्रेझेंटेबल ठेवायचं. मग आता आपण स्वतःला फक्त बाहेरच्या सौंदर्याने प्रेझेंटेबल ठेवतोय की आपल्या वागण्यामधून सुद्धा आपण स्वतःला छान पद्धतीने प्रेझेंट करतोय, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे या गैरसमजांपासून थोडंसं दूर राहायचं. ज्या पद्धतीने आपण आपलं सौंदर्य जगासमोर प्रेझेंट करतोय अगदी त्याच पद्धतीने आपण कसं वागतोय आणि आपल्याशी लोक कसं वागतायत ते सुद्धा आपल्याला
छान पद्धतीने प्रेझेंट करता आलं पाहिजे, समाजामध्ये छान पद्धतीने आपल्याला वागता आलं पाहिजे. स्मार्ट व्हायचं, समजूतदार व्हायचं म्हणजेच आपल्याला आपल्या सगळ्या बारीक सारीक गोष्टींवरती काम करायचं आहे. आपण आपला रोजचा दिवस कसा घालवतोय, रोजच्या दिवसामध्ये आपल्याला काय काय अनुभवायला मिळतंय, आपण काय काय करतोय, आपण कसे वागतोय, लोक आपल्याशी कसे वागतायत, आपण स्वतःला कसं सुरक्षित ठेवतोय, हे सगळं भरपूर जास्त आहे. जितकं आपण याच्यामध्ये खोल जाऊ तितकं हे वाढत जाणार आहे. त्यामुळे फक्त मी कशी दिसते आणि मी कोणते कपडे परिधान करतेय याहून जास्त आपल्याला पुढे जायचंय, याहून जास्त आपल्याला आपल्या व्यक्तिमत्वावरती काम करायचं आहे आणि स्मार्ट व्हायचंय. स्मार्ट होण्यासाठी, समजूतदार होण्यासाठी आपल्याला कोणत्याही वयाची अट नाहीये. आपल्याला फक्त स्वतःला समजून घ्यायचंय, आपल्याला फक्त आणि फक्त स्वतःला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे, स्वतःला जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि आपल्या आजूबाजूला जे काही घडतंय त्या सगळ्याचं बारीक असं निरीक्षण करायचं. निरीक्षणामधून, अनुभवांमधून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत आणि त्या पद्धतीने आपोआपच आपला स्मार्टनेस जो आहे तो वाढत जाणार आहे. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद, खूप कृतज्ञता. लवकरच अशाच एका नवीन छान विषयासोबत, व्हिडिओ सोबत आपण भेटूया. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.